मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 5 मेगावॉट सोलर प्लांट उद्घाटन समारंभ। प्रमुख उपस्थिती कर्तव्यदक्ष आमदार श्री हरीश भाऊ पिंगळे यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला। बार्शी टाकळी तालुका सारकिनी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 5 वॅट प्लांटचे भव्य उद्घाटन प्रसंगी कर्तव्यदक्ष आमदार मुर्जिदापूर मतदारसंघ श्री हरीश भाऊ पिंगळे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करण्यात आले। यावेळी भाजपचे नेते राजू पाटील काकड, विधानसभा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मधुकर पवार, सौर ऊर्जा प्लांटचे वरिष्ठ अधिकारी नाईक, बार्शी टाकळी तालुका अभियंता वाघ, माजी पंचायत समिती उपसभापती संदीप चौधरी व बीजेपी तालुकाध्यक्ष अमोल महल्ले व बीजेपी तालुकाध्यक्ष संकेत राठोड, सारकी येथील सरपंच आंबेकर, पिंजर येथील बीजेपी नेते उल्हासदादा लहाने, बीजेपी कार्यकर्ते मळगे, आप्पा प्रमोद भाऊ रोकडे, गोवर्धन पाटील, विजू पाटील ठाकरे व शिक्षक घुगेसर, बार्शी टाकळी तालुक्यातील वीज कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले। पाणी होतं, कॅनवलले पाणी होतं, बोरले पाणी होतं, पण लाईन नव्हती। मग लाईन होती तर रातची लाईन होती। शेतकरी रात्री गेला तर अनेक लोकांना अपघात झाले, साप डसले, मृत्युमुखी पडले, कोणाला अपघात जाऊन हात गेला, पाय गेला, कोणी करंट लागून वारले। अनेक असे संकटाला तोंड देत शेतकरी कुठेतरी उभा राहायला पाहिजे म्हणून या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दूरदृष्टिकोन, त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायचा शब्द दिला होता आणि दिवसा वीज देण्याच्या दृष्टिकोनातून आज आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आजचा योग, उद्या गणपती महाराज बसणार आहे, आज हरतालिका आहे। खरं तर या 5 मेगावॉटच्या लोकार्पण सोलरच्या तारखा 3 वेळा बदलल्या, पण आजचा योग इतका सुंदर आला। देवादिदेव महादेव भोलेनाथ यांच्या हरतालिकेच्या दिवशी आज आपण सारकिनी येथे 5 मेगावॅटच्या सौर ऊर्जेचं लोकार्पण झालं असं मी प्रथमतः जाहीर करतो। एक उद्घाटन आपलं मुरुंब्याले जे भटकर साहेब गाव आहे तिथं 9 मेगावॅटचं झालं, मूर्तिजापूरले मानेले 2 मेगावॅटचं झालं आणि मला सांगताना आनंद आहे की सगळ्यात जास्त सौर ऊर्जेसाठी जमीन देणारा अकोला जिल्ह्यातील जर कोणता मतदारसंघ असेल तर तो मूर्तिजापूर मतदारसंघ आहे आणि तालुका असेल तर तो बार्शी टाकळी आहे। कारण विजेचं महत्व दिवसा शेतकऱ्यांना वीज दिली पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी ही योजना काढली आणि ही योजना एवढ्या झपाट्याने कार्यरत होऊन राहिलेली आहे की आज आपल्या या महान फिडरवर जे आपले गाव आहेत या 5 मेगावॅट क्षमतेमुळे काय होणार आहे, महान उपकेंद्रात येणाऱ्या महान हातोला, सारकिनी, वाघा, झोळगा, खोपडी, कासमार, वस्तापूर, टेंबी, सालपी, वालपी, डोनस बुजुर्ग, डोनस खुर्द, शेलू बुजुर्ग, शेलू खुर्द, बियाळ माता, निबारा, तामशी, उजळेश्वर, चिचखेड या सर्व गावातील शेतकऱ्यांना एकूण 18,072 शेतकरी जे कृषी पंप धारक आहे यांना आपण दिवसा वीज देऊ। म्हणजे आज शेतकऱ्यांना आपल्या शेतीला वलित करता येईल। इकडे सूर्योदय निघाले
ही पंप सुरू, इकडे सूर्यदेव मावळले की शेतकरी आपल्या घरी आनंदाने आपल्या परिवारात राहील. आणि एवढ्यावर सरकार थांबणार नाहीत, तर आपल्या त्रुटीचे जे प्रकल्प असते यासाठी आता स्वर्गीय